शेतकरी बांधवांनो नमस्कार। आज आपण आलेलो आहेत बदगी बेलापूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे युवा शेतकरी आहे गणेश शिंगोटे यांचे टोमॅटो पाहू शकता तुम्ही। घेर वगैरे छत्री वगैरे कशा पद्धतीने गणेश भाऊ ही लागवड कधीची आहे? 21 दिवसात झाले। तर शेतकरी बांधवांनो पाहू शकता 21 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि वारा चालू आहे, थोडा पाऊस पण आहे। आज तारीख 2 जुलै 2026। 21 दिवसाचा हा प्लॉट आहे। 21 दिवस पूर्ण झालेले आहेत। प्लॉटला छत्री बघा, घेर बघा तुम्ही कशा पद्धतीने आहे, एकदम छान पद्धतीनं घेरदार वाढ, फुटवा, पानांचं रुंदीकरण आणि जे फुटवा आहे खोडालगत फुटवा आहे हे पाहू शकता तुम्ही। फुटव्यांची संख्या वगैरे कशा पद्धतीने आहे आणि गणेश भाऊनी खोडामध्ये ह्याला गांडूळ खत भरलेलं आहे जेणेकरून मुळी वगैरे चांगल्या पद्धतीनं चालेल। मातीनं गळा भरण्याऐवजी मातीनं गळा भरण्याऐवजी त्यांनी गांडूळ खत टाकलेलं आहे खोडामध्ये। तर प्लॉटची जी एकंदरीत परिस्थिती आहे, छत्री फ्रेशनेसपणा एक नंबर आहे। मी भरपूर विजिट केल्या तर मला हा प्लॉट आवडला। छत्री, घेर, पानांची रुंदीकरण, झाडामधला फ्रेशनेसपणा आणि खोडापासून झाडं एक नंबर आहे। आणि ही जी व्हरायटी आहे शेतकरी बांधवांनो ही आर्यमान सेमिनिस सीड्सची जी आर्यमान ही व्हरायटी आहे आणि हे प्लॉटसुद्धा एकंदरीत खूप छान पद्धतीने आहे। गणेश भाऊ किती फवारण्या झाल्या त्याला साधारणतः? 2 फवारण्या केलेल्या। 2 फवारण्या ना? तर आता तुम्ही ड्रिपमधून काय आणलंय सोडायला? आता ड्रिपमधून 11 आणि कृषीवर्धक। तर शेतकरी बांधवांनो कृषीवर्धक ऑलराऊंडर किट आणि 114411 ते आता सोडणार आहेत ह्या प्लॉटला। त्याचबरोबर वरून एक फवारणी आणलेली आहे त्यांनी इंजिन ऑर्गॅनिकचं जे काही हे आहे सायमोक्झिल आणि मँकोझेप, ॲडिक्स, ॲव्हिमिन आणि बायोआर 303 अशा पद्धतीने ही फवारणी आणलेली आहे। आणि ह्या प्लॉटचं जे रहस्य आहे, हा प्लॉट एवढा दमदार आणि ताकद असल्यामुळे याचं एक रहस्य आहे। पाहू शकता आपण खूप एरियामध्ये फिरलो पण ह्या शेतकरी बांधवाकडं हे बा शेतकरी बांधवांनो हे रहस्य प्लॉट असं जबरदस्त राहण्यामागचं। ह्याच्या गावठी गाया दिसतात तुम्हाला, शेणखत जगातलं सगळ्यात पॉवरफुल कल्चर शेणखतामुळं हा प्लॉट यांचा आज इथपर्यंत आहे। गावठी गाय वापरतात, शेण वापरतात सगळ्या शेतीला आणि पिकं रगाट काढतात। त्याच्यामुळं गावठी गाय पाळल्या पाहिजे। एक गावठी गाय 10 एकराचं पोषण करू शकते शेतकरी बांधवांनो, एवढी शेणखतात ताकद आहे। 1 ग्रॅम शेणामध्ये साधारणतः करोडोनी बॅक्टेरिया आहेत इथे। हे पाहू शकता हे शेतकरी आहेत, मेहनत करतात। या ना तुम्ही, हे गणेश भाऊ आणि त्यांचे वडील। तुमचा परिचय द्या काका, या ना इकडून, तुमचा परिचय द्या, नाव पत्ता तुमचं? बाबू शिंगोटे, बाबराव मल्हारी शिंगोटे। बरं, आणि पत्ता आपला? बदगी बेलापूर। बरं, तुम्ही शेणखत हे जे किती वर्षापासून वापरताय गावठी गायांचं शेण वगैरे? बरेच दिवसापासून। बरं, इथून मागची पिकं कशी तुमची? इथून मागचं म्हणजे आम्हाला आयडिया नाही आली। हां हां बरोबर। तर ह्याचं खूप मोठं महत्त्व आहे। गावठी गायाच्या शेणामध्ये खूप मोठी ताकद आहे। तुमचं पीक असं एवढं छान आहे त्याच्यामुळं आपण हा व्हिडिओ घेतला। तर त्यांचं आल्या म्हटले ते गावठी गायाशिवाय आपल्याला जमत नाही। आणि ह्या ज्या गावठी गाय आहेत शेतकरी बांधवांनो ह्या जाग्यावर बांधून नसून ह्या पूर्ण डोंगराला चारणाऱ्या गाय आहेत, त्यांच्याकडे म्हशीसुद्धा आहेत आणि हे इकडं शेण आहे। ओके, अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। ओके, धन्यवाद।